विधानसभा के पूर्व अध्यक्ष और कांग्रेस के वरिष्ठ विधायक नाना पटोले को विधानसभा से एक दिन के लिए सस्पेंड कर दिया गया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने पटोले को विधानसभा की कार्रवाई के दौरान उनके व्यवहार के लिए दिन भर के लिए सस्पेंड कर दिया। मंगलवार को विधानसभा की शुरू कार्रवाई के दौरान नाना पटोले ने कृषि मंत्री द्वारा लगातार किसानों का अपमान किए जाने का आरोप लगाया और मुख्यमंत्री से माफी मांगने की मांग की। अपनी बात को रखते हुए पटोले स्पीकर के चेयर के एकदम करीब आ गए। पटोले के इस व्यवहार को देखते हुए पहले तो विधानसभा अध्यक्ष ने 5 मिनट के लिए सदन की कार्रवाई को रोक दिया, लेकिन जब नाना नहीं माने तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी नाना पटोले के व्यवहार की निंदा की, जिसके बाद अध्यक्ष ने नाना को एक दिन के लिए सदन की कार्रवाई से बर्खास्त कर दिया। दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। अध्यक्ष महाराज या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार आहे। अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीने सातत्याने मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीने ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार। अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्मान्य सदस्य आहेत तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही, हे चुकीचं आहे। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, खाली उतरा, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे। तुम्ही खाली बसा। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारभारात नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे।